बघा मटण टाकलेलं आहे फायनली, आधी वाफेवरच मस्त तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो मी आहे गावाला आणि आमची आजी बनवणार आहे बोकडाचं मटण, तर त्याची रेसिपी तुम्ही आज बघणार आहेत। तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो मटणाची रेसिपी बनवण्यासाठी इथं बघा म्हणजे मीठ वगैरे आहे, मसाला वगैरे आहे, हळद वगैरे घेतलेला आहे। इथं कांदा आणि लसूण घेतलेला आहे, मस्त म्हणजे बारीक करून घेतलेला आहे, कुटून घेतलेला आहे। इथं आहे बोकडाचं मटण, तुम्ही बघू शकताय इथं आहे। आणि इथं आहे गरम पाणी केलेलं, कारण गरम पाण्याने खूप छान होतं। आणि आता बनवणार आहे आजी बोकडाचं मटण। इकडे तेल बिल टाकून ठेवलेलं आहे मस्त। पहिल्यांदा आता कांदा टाकलेला आहे, कांदा आणि लसूण एकदम जबराट। तर मित्रांनो आता कांदा बघा मस्त झालेला आहे। आता याच्यामध्ये टाकायचा आहे मसाला, मसाला हळद वगैरे सगळं टाकलंय, मीठ टाकलंय आणि याच्यानंतर टाकायचं आहे मटण। आई वाफेवरच की का शिजवून, वाफेवरच का लगेच पाणी टाकतेस? आधी वाफेवरच ना। बघा मटण टाकलेलं आहे फायनली, आधी वाफेवरच मस्त शिजवून घ्यायचं आहे थोडा वेळ आणि नंतर मग पाणी टाकायचं आहे। पाणी गरम करून घेतलंय तिकडं। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक वगैरे करा, सबस्क्राईब करा चॅनलला। तर मित्रांनो थोडं मस्त बाफून घेतलं, तुम्ही बघू शकता वाफेवरच, म्हणजे लगेच पाणी वगैरे नाही टाकायचं। तीच खरी स्टाईल असते म्हणजे गावाकडची, आणि गावाकडचं एकदम खतरनाक झणझणीत मटण। तर मित्रांनो आता मस्त झालेलं आहे, आता टाकायचं आहे पाणी। तर गरम केलेलं पाणी टाकायचं आहे, हे तुम्ही बघू शकताय। एकदम साधी सोपी स्टेप आणि मस्त गावरान पद्धत। आता किती वेळ तरी अर्धा तास असं का? तर मित्रांनो आता जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि मस्त भाजी झालेली आहे। आता तिकडे आता कोथिंबीरीची सोय चालू आहे। मी आज कढीपत्ता टाकला पण आता कढीपत्ता काय टाकतेस? वरून टाक फोडणी देऊन। हा आता नाही, जरा खालव ना बरं भाजी। आता शिजलाय ना मस्त, झाला ना? ओके। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा, आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल।